या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापुरात अखेर तो दिवस उजाडला असून अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे। सोलापूरच्या विमानतळावरून विमान उडण्यास परवानगी देण्यात आली असून या नूतनीकरण झालेल्या विमानतळाचे उद्घाटन येत्या 26 सप्टेंबर रोजी पुणे येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। सुरुवातीला सोलापूर पुणे अशी विमानसेवा सुरू होणार असल्याचे समजते। केवळ 40 मिनिटात सोलापूरमधून पुण्याला जाता येणार आहे। यानंतर सोलापूर मुंबई विमानसेवा नोव्हेंबर अखेर सुरू करण्याचा प्रयत्न राहील असे सांगण्यात आले। जून 2023 मध्ये विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली। त्यानंतर विमानसेवा कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता लागली होती। अनेक महिन्यांपासून विमानतळाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः लक्ष घालून विमानतळावरील कामे करून घेतली। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नांनंतर आता विमानसेवा सुरू होत आहे। सोलापूर विकास मंचने सुद्धा विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात अनेक वेळा पाठपुरावा केल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे त्यांचाही यामध्ये वाटा असल्याचे म्हणावे लागेल। देशाचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विमान सेवेसाठी फ्लाय 91, अलायन्स एअर या कंपन्यांशी चर्चा करण्यात आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।